पुढे बघा, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला। रुग्णालयात चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी जी आहे ती देण्यात आली आणि याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन केल्याची माहिती जी ती पुढे येताना दिसते। चित्रीकरण बघण्यात कर्मचारी व्यस्त आहेत, तर दुसरीकडे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत। त्यांच्यावरती उपचार जे ते वेळेवर केले जात नाहीयेत। रुग्णालयातच दारू पार्टी रंगत असल्याने आता खळबळ उडाली आहे आणि याच रुग्णालयात वर्षभरापूर्वी गॅस गळतीमुळे 22 जणांनी आपले प्राण गमावले होते। झाकीर हुसेन रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराने आरोग्य व्यवस्थेबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत। परवानगी घेऊन चित्रपट चित्रीकरण सुरू असल्याची माहिती आहे, मात्र अटी शर्तींचा भंग झाल्याचं या सगळ्या याच्यात उघड झालंय। बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहे। लक्ष्मण, हे जे रुग्णालय हे नाशिकच्या मध्यस्थानी, म्हणजे ज्या ठिकाणी आजूबाजूला दाट वस्ती आहे, मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी इथे येत असतात, त्याच्यामुळे चित्रीकरणाचा विषय असू दे, चित्रपटाच्या किंवा इतरही मुद्दे असतील, याला परवानगी देताना काही गोष्टींचा विचार होणं फार आवश्यक आहे। दुसरी गोष्ट, तिथले कर्मचारी हॉस्पिटलमध्ये मद्यप्राशन कसं काय करू शकतात, म्हणजे याला कोण जबाबदार आहे? विशाल, आता आपण नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये आहोत। ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणची मी तुम्हाला दृश्य दाखवतोय। हे झाकीर हुसेन रुग्णालय नाशिक महानगरपालिकेचं सर्वात मोठं प्रसूतीगृह रुग्णालय म्हणून ओळखलं जातं आणि नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून प्रसूतीसाठी महिलांना या ठिकाणी आणलं जातं, अशा प्रकारचं हे महत्त्वाचं रुग्णालय आहे। आणि याच रुग्णालयामध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो घडला। या रुग्णालयामध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती आणि ही परवानगी बांधकाम विभागाकडून मिळकत विभागाकडून देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। आणि ही परवानगी दिली गेली याची देखील पुसटशी कल्पना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना नव्हतं। केवळ त्यांच्याकडे एक आदेश आणि एक पत्र होतं परवानगीचं, आणि त्या परवानगीच्या आधारावर या ठिकाणी सगळं चित्रीकरण सुरू होतं। मात्र हे चित्रीकरण ज्या ठिकाणी सुरू होतं, ज्या परिसरामध्ये सुरू होतं, त्याच ठिकाणी काही कर्मचारी जे आहे ते मद्यप्राशन करताना आढळून आलेले आहे। आता आपण ज्या खोलीमध्ये जाणार आहोत ही तीच खोली आहे ज्या ठिकाणी हे कर्मचारी जे आहे ते दारू पीत बसलेले होते। हाच तो टेबल आहे ज्या टेबलवरती आता आपल्याला गोळ्या औषधं दिसत आहे, मेडिसिन्स दिसत आहेत। त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या होत्या, दारू पीत असताना लागणारं सगळं जे काही साहित्य असतं ते सगळं साहित्य आपल्याला या टेबलवर होतं। मात्र आता आपल्याला या ठिकाणी नर्स दिसत आहे, डॉक्टर्स दिसत आहे, तपासणी कक्ष आपल्याला दिसतोय। मात्र याच तपासणी कक्षामध्ये मद्य पार्टी सुरू होती। आता या संपूर्ण प्रकरणाची खरं तर या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावरती या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोण होतं। हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे की जे कोणी दारू पिणारे लोक होते ते त्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक असावे, असा त्यांचा संशय आहे। मात्र आपण जर बघितलं तर या संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते अशा प्रकारे लावण्यात आलेले आहे। संपूर्ण हॉस्पिटल जे आहे ते सीसीटीव्ही पूर्ण आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या माणसाची हालचाल जी आहे ती अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होती। त्यामुळे समोरच, या खोलीच्या समोरच हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या खोलीमध्ये त्यावेळेला कोण ये जा करत होतं त्याची माहिती मिळणार आहे। आणि त्यानंतर हे कर्मचारी नेमके महापालिकेच्या हॉस्पिटलचे होते की त्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी होते ते समोर येणार आहे। मात्र ज्या रुग्णालयामध्ये प्रसूतीसारखी उपचार केले जातात, महिला ज्या ठिकाणी असतात, अशा ठिकाणी जर असा धक्कादायक प्रकार चालत असेल तर याला जबाबदार कोण? खरं तर सर्वसामान्य माणसांना किंवा माध्यमांचे लोक जरी हॉस्पिटलमध्ये आले तर त्यांना चित्रीकरणासाठी परवानगी आहे का असं विचारलं जातं। मात्र हे लोक दारू पीत होते, त्यांना का कोणी खटकलं नाही, या ठिकाणचे सुरक्षा रक्षक काय करत होते, कर्मचारी काय करत होते, असा सगळा भोंगळ कारभार जो आहे तो या निमित्ताने उघड झालेला आहे। त्यामुळे आता हॉस्पिटल प्रशासनातील कोण नेमके याच्यामध्ये जबाबदार आहे, आरोग्य अधिकारी नेमकी कुणावर कारवाई करता, हे यामध्ये सगळं बघावं लागणार आहे। मात्र हा संपूर्ण धक्कादायक प्रकार ज्या रुग्णालयात घडलेला आहे विशाल, हे तेच रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये अवघ्या वर्षभरापूर्वी 21 लोकांचा गॅस गळतीमुळे मृत्यू झाला होता आणि अतिशय संवेदनशील रुग्णालय म्हणून हे ओळखलं जातं। कारण या ठिकाणी वादावादीचे प्रकरण अधिक असतात, स्लमचा भाग मोठ्या प्रमाणात आहे, या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी असतात, त्यामुळे कायमच वादाच्या भोवऱ्यामध्ये हे हॉस्पिटल असतं। मात्र काल पुन्हा एकदा अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाच्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। मद्य पिणारे लोक जर हॉस्पिटलमध्ये बसून दारू पित असतील तर इथल्या रुग्णांच्या सुरक्षेचं काय, असा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं, पहिले तर चित्रपटाच्या चित्रीकरणाला देण्यात आलेली परवानगी ती देण्यात यावी का, हा पहिले विचार करण्यासारखा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, हे मद्यप्राशन नेमकं कुणी केलं, हे या हॉस्पिटलचे महापालिकेचे आरोग्य व्यवस्थेतले कर्मचारी आहेत की या चित्रीकरणासाठी इथे आलेली जी लोक होती त्यांनी हा सगळा प्रकार केलाय, त्याबद्दल काही कारवाई होते का, आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। पण न्यूज 18 लोकमतनं हे सगळं वास्तव समोर आणलंय।